नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मूळव्याध आणि भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. नमस्कार दोघांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लीनता लोळगे यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. डॉक्टर विवेक लोळगे गेली 35 वर्ष ठाणे शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. घोडबंदर रोड इथल्या कासार वडवलीमध्ये ठाण्यातलं सर्वात मोठं पाईल्सच्या क्षेत्रातलं कलासिद्धी क्लिनिक आहे. डॉक्टरांच्या क्षारसूत्र चिकित्सेद्वारे पाईल्सवर उपचार केले जातात. त्यामुळे पाईल्सचा समूळ नायनाट होतो, शिवाय तो पुन्हा उद्भवतच नाही. ठाणे मनपानं डॉक्टर विवेक यांना ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. नुकतंच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एक्सलन्स इन प्रोक्टोलॉजी या अतिशय मानाच्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले. 45,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी आजवर केल्या आहेत. ठाणे पोलीस हॉस्पिटलचे आयुर्वेद विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर विवेक लोळगे हे कार्यरत आहेत. तसंच रेड क्रॉस सोसायटीचे सहसचिव म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. डॉक्टर लीनता लोळगे या गेली 30 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि ओझोन थेरपीमध्ये या क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्या काही मोजक्या तज्ज्ञांपैकी त्या एक आहेत. पाहूयात त्यांच्याविषयीचा एक ओळख करून देणारा व्हिडिओ. डॉक्टर विवेक लोळगे यांचं कलासिद्धी हॉस्पिटल म्हणजे मूळव्याधसाठीचं महाराष्ट्रातलं एकमेव सुसज्ज हॉस्पिटल. इथे रुग्ण येतात, उपचार करून अगदी काही तासात घरी जातात आणि आपलं दैनंदिन जीवनातील कामकाज सुरू करतात. हे सगळं शक्य झालंय डॉक्टर विवेक लोळगे यांच्या प्रदीर्घ अनुभवाने आणि त्यांच्या कठोर परिश्रमांनी. डॉक्टर विवेक लोळगे हे ठाणे पोलीस हॉस्पिटलचे आयुर्वेद विभागाचे प्रमुख आहेत. तसंच रेड क्रॉस सोसायटी ठाण्याचे सहसचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. गेल्या 38 वर्षांपासून डॉक्टर लोळगे यांनी रुग्णसेवेचं हे व्रत हाती घेतलं. 38 वर्षात 45,000 रुग्णांना त्यांनी मूळव्याध सारख्या असह्य वेदना देणाऱ्या व्याधीपासून मुक्तता दिली. स्वतः संशोधित केलेल्या क्षारसूत्र चिकित्सेद्वारे डॉक्टर विवेक लोळगे हे मूळव्याध रुग्णांवर उपचार करतात. या उपचारांमध्ये रुग्णांना ऍडमिट होण्याची गरज नसते, रक्तस्राव होत नाही की मूळव्याधचा पुनरुद्भव देखील होत नाही. त्यामुळे रुग्ण अगदी दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला सुरुवात करतो. केवळ मुंबई ठाण्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण कलासिद्धी हॉस्पिटलमध्ये मूळव्याधीच्या उपचारार्थ येतात. कधी कधी तर परराज्यातून देखील इथे रुग्ण येतात. डॉक्टर विवेक लोळगे यांच्या पत्नी डॉक्टर लीनता लोळगे या इथे रुग्णांना ओझोन थेरपी देतात. त्यामुळे रुग्णांच्या जखमा लवकर भरून येतात. डॉक्टर लीनता लोळगे या ओझोन थेरपी क्षेत्रातील काही मोजक्या तज्ज्ञांपैकी एक आहेत. प्रदीर्घ अनुभव त्यांच्या देखील गाठीशी आहे. 38 वर्षांच्या प्रदीर्घ रुग्णसेवेसाठी डॉक्टर विवेक लोळगे यांचा अनेक मान्यवर संस्थांनी सन्मान केला आहे. ठाणे महानगरपालिकेने त्यांना ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. तर रिटेल इन ठाणे या संस्थेने त्यांना MSME बिझनेस एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित केलं. या व्यतिरिक्त ठाण्याचे महापौर श्री नरेश म्हस्के यांनी देखील डॉक्टर विवेक लोळगे यांना गौरवलं आहे. डॉक्टर विवेक मूळव्याध आणि भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. आपण सुरुवातीला विवेक सरांकडे जाणार आहोत. सर, ही अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा म्हणजे नेमकी काय आहे आणि याचा नेमका उपयोग कसा केला जातो? क्षारसूत्र चिकित्सा ही पुराण्या जमान्यातली आहे आणि ती क्षारसूत्र चिकित्सा सुश्रुतांनी लिहिलेली आहे. परंतु आता हे जे अद्भुत हा जो शब्द आहे, कारण हे जे याच्यावरती हे माझं रिसर्च आहे. नॉर्मल क्षारसूत्राच्या व्यतिरिक्त एक वेगळ्या फायबरवरती आम्ही स्वतः बनवलेले काही क्षार आणि काही औषधं जी बाहेरून आणलेली आहेत, हे असे क्षारचं सगळं लेपन करून ते फायबर त्याच्यावरती मांज्यासारखं बनवलं जातं आणि त्यावर आम्ही ओझोन सोडतो. हे ओझोनयुक्त क्षारसूत्र हे अतिशय उत्तम आणि गुणकारी काम करतं. म्हणजे जुन्या जमान्यातल्या क्षारसूत्रापेक्षा आता आधुनिक आणि जुनं दोनं कॉम्बिनेशन करून हे बनवलेलं क्षारसूत्र अतिशय उत्तमरित्या अँटीबायोटिक असं ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते.
हे अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे कटिंग हिलिंग दोन्ही काम करणारं असं हे जादूचं क्षारसूत्र, म्हणून त्याला अद्भुत क्षारसूत्र म्हटलं आहे. ह्या क्षारसूत्रामुळे फिश्युलाच्या जखमा आपोआप त्या स्क्रॅप केल्या जातात. फिश्युलामध्ये सर्जनच्याद्वारे कटिंग केलं जातं आणि मग त्यामुळे ते इन्फेक्शन वाढत जातं. किंवा कोणत्याही सर्जरीमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्यावरती जे टाके मारले जातात ते टाके पिकण्याची भीती असते. टाके पिकले तर रुग्णाचं शस्त्रक्रिया फेल जाते. परंतु आपण हे जे बनवलेलं ओझोन क्षारसूत्र याच्यामध्ये टाके नसतात, नुसतं चिकटवलं जातं. पूर्वीच्या काळात क्षारसूत्र बांधलं जायचं, आता हे चिकटवलं जातं आणि हे चिकटवलं जातं त्यामुळे फिश्युलाच्या आतमध्ये नारळ जसं खवतो तसा संपूर्णपणे आतून तो ट्रॅक खवला जातो. संपूर्ण आतमध्ये स्क्रॅप होतं आणि नुसतं स्क्रॅप होत नाही, म्हणजे त्याच्यातला डेड टिश्यू नेक्रोसिस झालेला सगळा भाग हा बाहेर काढला जातो, बाहेर फेकला जातो. बाहेर फेकल्यानंतर नुसतं त्याच्या आतमध्ये जे घाण जी असते ती निघाल्यामुळे नवीन टिश्यू डेव्हलप व्हायला, नवीन टिश्यू पुनरुद्भव व्हायला खूपच मदत होते. आणि हे क्षारसूत्र आपण जर त्या फिश्युलाच्या ट्रॅकमध्ये ठेवलं तर तो ट्रॅक स्क्रॅप होऊन, कट होऊन, हील पण होतो. म्हणूनच मी सांगितलं की हे कटिंग आणि हिलिंग म्हणजे फिश्युला कापण्याचं काम पण ते करतं, फिश्युला भरण्याचं काम पण करतं. आणि याच्यामध्ये असलेल्या अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटीमुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचं बंधन घालण्यात येत नाही किंवा अंग खाल्ल्याने पिकेल, बटाटा खाल्ल्याने पिकेल. त्यामुळे हे बंधन नसलेलं अशा प्रकारचं हे क्षारसूत्र फिश्युलाला अतिशय जादुई चिकित्सा आपल्याला रिझल्ट मिळतो. तसाच मूळव्याधीवरती पण हे क्षारसूत्र नुसतं आपण लेपन करून बांधून ठेवलं, चिकटवून ठेवलं तर कितीही मोठा कोंब असला तरी हे क्षारसूत्र जसं आत्ता सांगितलं त्याप्रमाणे कापणं आणि भरणं म्हणजे मोठा असलेला कोंब त्याच्या मुळाशी ते आपण बांधलं, चिकटवलं का वरचा मोड संपूर्ण सुकून जातो आणि सुकून ऑटोमॅटिक गळून पडतो. त्यामुळे ऑटोमॅटिक गळून पडत असल्यामुळे कुठेही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची भीती येत नाही. अशा रीतीचं हे जे क्षारसूत्र आपल्याला फक्त माझ्याकडेच हे बघायला मिळतं, कारण मी रिसर्च केलेला आहे. अगदी डॉक्टर, आपण खूप छान पद्धतीने सांगितलं. डॉक्टर, बोलताना मगाशी तुम्ही उल्लेख केला की ओझोन क्षारसूत्र चिकित्सा, तर ही ओझोन क्षारसूत्र चिकित्सा नेमकी काय आणि याचा वापर कसा होतो? मग क्षारसूत्र मी आता सांगितलं त्याप्रमाणे सूत्राच्या ऐवजी आम्ही एक प्रकारचं फायबर वापरतो. क्षार आता वापरतो, पण त्याच्याबरोबर ते आम्ही स्वतः बनवलेले औषधाचा लेप असतो आणि त्याच्यावरती ओझोनबद्दल माहिती मॅडम सांगतील. तर ओझोन हे एक प्रकारचं लिक्विड स्वरूपामध्ये त्या क्षारसूत्रावर आम्ही सोडतो आणि ओझोनचा जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी द्विगुणित करून त्या आपल्या क्षारसूत्राचे ॲक्शन डबल करून ह्या ओझोन क्षारसूत्राचा उपयोग होतो. सर्वसामान्यपणे जे क्षारसूत्रापेक्षा हे जवळपास चौपटरित्या चांगल्या रीतीने काम करतं, कापण्याचं काम चांगलं करतं आणि अतिशय कॉम्प्लिकेटेड जे गुंतागुंतीचे जे मूळव्याधीचे असतात, फिश्युला असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फिश्युलाचे ट्रॅक असतात, म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला शतपोणिका म्हटलं आहे. म्हणजे गुंडद्वाराच्या बाजूला अनेक 4-5 होल होणं, या 4-5 होलमध्ये 4 ठिकाणी कापणं, 5 ठिकाणी कापणं सर्जनला शक्य होत नाही. तर किंवा त्याच्यामध्ये ते साधे सिल्क थ्रेड घालतात, त्यापेक्षा ह्या सिल्क थ्रेड घालून त्याचा उपयोग होत नाही. तर त्या ब्लॅक सिल्कच्या ऐवजी आम्ही हे जे ओझोन क्षारसूत्र वापरतो, त्यामुळे याचा ॲक्शन जी आहे आपल्याला अति कमी वेदनेमध्ये जास्ती त्याचा उपयोग आपल्याला दिसून येतो. म्हणजे वेदना कमी आणि अनेक होल असले किंवा एक होल जरी मोठ्या लांबीवरती असलं तर ते त्या प्रमाणात ते कापलं जातं आणि त्या प्रमाणात भरलं जातं. पाईल्सच्यापेक्षाही ज्या फिश्युलाच्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत त्याच्यावरती याचा अतिशय चांगला उपयोग होतो. डायबिटीसच्यामध्ये पण ह्या ज्या क्षारसूत्राचा उपयोग आहे, हा डायबिटीसमध्ये सुद्धा जी जखम चिघळते ती जखम न चिघळता ही जखम भरणं ह्या ओझोन क्षारसूत्रामुळे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जसं मी म्हटलं की मूळव्याधीचे कोंब कापल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, त्यापेक्षा याच्यामध्ये कोणतेही गुंतागुंत कॉम्प्लिकेशन्स आपल्याकडे बघायला मिळत नाही. म्हणजे मधुमेहाच्या रुग्णालासुद्धा ह्या क्षारसूत्राचा उपयोग विदाऊट एनी इन्सुलिन न देता त्याला, कारण हॉस्पिटलमध्ये जेव्हा शस्त्रक्रिया करतात तेव्हा रुग्णाला एक्स्ट्रा इन्सुलिन देऊन शुगर खाली आणली जाते आणि मग जखम भरली जाते. आपल्या रुग्णाला
नॉर्मल जी ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवून आपण ही जी ट्रीटमेंट केली क्षारसूत्राची, ओझोन क्षारसूत्राची, तर ते आपल्याला कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स न होता हे आपल्याला रिझल्ट चांगल्यापैकी मिळतात. अगदी अगदी. आपण डॉक्टर लीनता मॅमकडे जाणार आहोत. मॅम, आता सरांनी उल्लेख केला ओझोन क्षारसूत्र चिकित्सा, तर यातला ओझोन म्हणजे नेमकं काय आणि क्षारसूत्र चिकित्सेमध्ये ओझोन कसा काम करतो? ओझोन म्हणजे पहिल्यांदा आपण मेडिसिनमध्ये जो ऑक्सिजन वापरला जातो तो ऑक्सिजन आपण एका मशीनद्वारे ओझोनमध्ये रूपांतरित केला जातो. अच्छा. ऑक्सिजन जसं आपल्याला रोजच्या जीवनामध्ये उपयोगी आहे त्याच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह हा ओझोन आहे. ओझोन हा एक स्टरलायझेशनचं काम करतं. म्हणजे जिथे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन संपूर्णपणे स्क्रॅप आउट केलं जातं आणि जखमा भरण्यासाठी उपयोग केला जातो. जसं आत्ता सरांनी सांगितलं की डायबिटीसचे पेशंट आपल्याकडे प्रोसिजर करायला घाबरतात का, तर त्यांच्या जखमा भरतील की नाही हे असं त्यांना भीती वाटत असते. ज्या सर्जरीमध्ये ओपन वुंड केल्या जातात तर ती लोकं आपल्याकडे जसं नॉर्मल नेहमीची त्यांची जी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्याबरोबरीने आपण हे ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा वापरली तर ते पेशंट पटकन बरे होतात. त्यांच्यामध्ये ओपन वुंड होत नाही, लगेच ते कामाला जाऊ शकतात, हिंडू फिरू शकतात आणि त्यांना त्याच्यात रिस्क नाही आहे की जखम माझी भरेल की नाही. ते नॉर्मल पटकन त्या दिवसापासूनच 1 तासाच्या आत हिंडू फिरू शकतात आणि घरातली रुटीन कामंही ते करू शकतात. तसंच आपण डायलिसिस पेशंटला, हार्ट पेशंटला, ज्यांना बायपास सर्जरी झाली आहे, हे लोक कोणतंही प्रोसिजर ऑपरेशन करून घ्यायला घाबरत असतात. हे आपलं ऑपरेशन शिवाय OPD प्रोसिजरवरती आहे. 7 ते 8 मिनटाचं आपलं काम आहे. 10 मिनटाच्या आत पेशंट व्यवस्थित जेवू शकतो, हिंडू फिरू शकतो, त्यात कोणतंही पथ्य नाही आहे. म्हणजे इवन व्हेज, नॉनव्हेज, तिखट मिठाचे पदार्थही खाऊ शकतो. कोणतंही पथ्य न पाळल्यामुळे पेशंटला इतका आनंद होतो की मला हे पथ्य सांगितलं नाही आहे, आता मी सगळं खाऊ शकतो. नाही तर पेशंटला पहिल्यांदा पथ्य सांगितलं की पेशंटच कधी कंटाळून जातो की अरे मला हे खायचं नाही आहे, ते खायचं नाही, आणि तेच खायची त्यांना इच्छा होते. पण इथं त्यांना कोणतंही बंधन नाही आहे. फक्त आम्ही सूत्रबंधन करतो पण बंधन बाकीचं कोणतंही नाही आहे आणि ते हिंडायला फिरायला हे ते लागू शकतात. तसंच बाहेरगावाचं पेशंटसुद्धा आपल्याकडे येतात. त्यांनाही जास्त दिवस राहायची गरज नसते. रात्रीच्या गाडीने ते निघून आपल्याकडे सकाळी येऊ शकतात. सकाळी आल्यानंतर त्यांचं चेकिंग होतं, त्यांना समजावून सांगितलं जातं, लगेच प्रोसिजर करून ते म्हणजे साधारणतः 9 वाजेपर्यंत आले तर 1 वाजेपर्यंत त्यांना जाता येतं. त्यामुळे त्यांना इतकं बरं वाटतं की आपला हॉटेलचा खर्च वाचतोय, बाहेरचा जेवणा खावण्याचा खर्च वाचतोय आणि आपण लगेच फ्री होतोय आणि 8-10 दिवसानंतर फक्त एकदा फॉलोअपला यायला लागतं आहे. त्यामुळे आमच्याकडे बाहेरगावचे पेशंट रोजचे बाहेरगावचे पेशंट असतात. अगदी, आणि त्यांना खूप छान पद्धतीने याचा लाभ होत आहे. तुम्हाला सुद्धा मूळव्याध भगंदर संदर्भात कुठल्याही समस्या असतील, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर सध्या स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत ते नोट डाऊन करून घ्या. पत्ता सुद्धा आहे तो सुद्धा लिहून घ्या आणि अवश्य या संदर्भात तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधा. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. मूळव्याध भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा याविषयी आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. आपण सुरुवातीला विवेक सरांना एक प्रश्न विचारूया. विवेक सर, ही जी मूळव्याध आणि भगंदर संदर्भातली जी शस्त्रक्रिया आहे यामध्ये काही वेळेला गुंतागुंत सुद्धा असते, तर त्याविषयीच्या काही केसेस जर आपण अनुभवले असतील तर त्याविषयी ऐकायला आवडेल. गुंतागुंतीच्या केसेसमध्ये खूपच सगळं, म्हणजे माझ्याकडे जे येतात ते सगळीकडे 2-2, 3-3 ठिकाणी प्रोसेस करून येतात. कोणी क्वॅक डॉक्टर्सकडे करतात, कोणी सर्जनकडे करतात, कोणी काय काय विचित्र प्रकार करून येतात. आणि अशा विचित्र झालेल्या, म्हणजे काही ठिकाणी आम्ही हाताने मूळव्याध काढतो म्हणून असेही काही लोक आहेत आणि बकरीचे मटणाचे तुकडे दाखवणं असे केसेस आलेले आहेत माझ्याकडे. तर त्यापैकी हे मागच्या वेळेच्या एका गृहिणीने मला प्रश्न विचारला होता की अरे तुम्ही क्षारसूत्र करता म्हणजे ते धाग्याच्याच केसेस आहेत ना. मग ते आम्ही ते रस्त्यावर केलं होतं. म्हणजे तो याच्यातला फरक त्यांना लोकांना कळला पाहिजे की बंगाली लोक जे आहेत बरेच काही फसवतात. ते तसं न करता आपल्या ज्या प्रोसेसप्रमाणे जे आम्ही जे करतो, तर आमची क्षारसूत्र चिकित्सा ही वेगळी चिकित्सा आहे. तर याच्यामध्ये जे गुंतागुंतीच्यामध्ये संपूर्ण अंग बाहेर आलेल्या केसेस, मूळव्याधीच्या केसेसमध्ये अशा बऱ्याच केसेस येतात. तर त्यातली एक केस की संपूर्ण अंग बाहेर आलेलं आणि त्याला वेगवेगळे पॉलिप्स म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचेस फुटलेली असे हे एक पेशंट, म्हणजे साधारण 35-40 वर्षाची एक गृहिणी. तर तिला ते संपूर्णपणे ते असे वेगवेगळे त्याला ब्रँचेस फुटून संपूर्ण द्राक्षाच्या घडासारखं ते सगळं चित्र होतं. आणि एक ठिकाणी सर्जरी करून ती माझ्याकडे आली होती आणि तरी देखील हे असं झाल्यावरती ती घाबरलेली होती. ह्या रुग्णाला सुद्धा
आम्ही सहजपणे फक्त लोकल ॲनेस्थेसिया देऊन त्या वेगवेगळे म्हणजे द्राक्षाचा घड त्याचे रूट फक्त पेडिकल फक्त 3 असतात, पण त्या 3 पेडिकलला वेगवेगळ्या ब्रँचेस फुटलेल्या म्हणजे 3, 7, 11 अशा 3च मूळव्याधीचे ओरिजिन असतात. पण त्याला जे फुटलेल्या ब्रँचेस त्यांच्या संपूर्ण मुळापाशी जाऊन आम्ही ते क्षारसूत्र मी बंधन केलं आणि हे क्षारसूत्र बंधन केल्यानंतर जादुई चिकित्साप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 आवर्समध्ये ते संपूर्णपणे सुकून ड्राय झाले आणि जो तिला घड होता, तिला फोटो काढलेला होता, द्राक्षाचा घड दिसत होता, तो 24 आवर्समध्ये तो संपूर्ण सुकला आणि विदिन 5 डेज म्हणजे ते संपूर्णपणे सुकून निघून गेलं. आणि हे जे आम्ही जे चिकटवतोय ओझोनचं क्षारसूत्र हे चिकटवलेलं 5 ते 6 दिवसामध्ये वरचा जर मोड गळून पडला की हे आतमधलं सुद्धा जे चिकटवलेलं आहे ते सुद्धा खपली जशी एखाद्या जखमेची निघते तशा प्रकारचं खपलीसारखं ते पण निघून गेलं. म्हणजे अशा ह्या रुग्णाला, ह्या महिलेला जी आपण चिकित्सा दिली, ही कॉम्प्लिकेटेड पाईल्सची केस मी तुम्हाला सांगितली. कॉम्प्लिकेटेड फिस्टुला म्हणजे भगंदरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस फुटलेले रुग्ण येतात. तर त्याच्यामधला एक पुरुष रुग्ण ज्याला तो फिस्टुला शौचाच्या जागेतून म्हणजे गुदद्वारातून टेस्टीजमध्ये पोचला होता ट्रॅक, टेस्टीजमध्ये 2 ट्रॅक, नंतर मांडीवरती 1 ट्रॅक, असे 4 ट्रॅक असलेला हा रुग्ण त्याला म्हणजे ॲक्च्युली टेस्टीज काढायला सांगितल्या होत्या कारण संपूर्णपणे त्याचे पस आणि गँग्रीनसारखी स्थिती झालेली होती. तर याच्यामध्ये आम्ही जे आहे ते ओझोन क्षारसूत्र तर 3 ठिकाणी आम्ही बांधलं, पण त्याला रोज आम्ही जसं आपण एखाद्याला स्टीम देतो तसं आम्ही त्या ठिकाणी ओझोन दिलं आणि हे ओझोन क्षारसूत्र म्हणजे जवळजवळ 1.25 महिना ते 1.5 महिन्यामध्ये आम्हाला त्या संपूर्ण त्या रुग्णाच्या टेस्टीज वाचवण्यामध्ये यश मिळालं आणि संपूर्णपणे त्याचं जे नेक्रोसिस झालेलं होतं ते संपूर्ण कट होऊन जे परत जखम बरी झाली. तर ही फिस्टुलाची कॉम्प्लिकेटेड केस आम्हाला आत्ता जस्ट गेल्या महिन्यातली गोष्ट आहे. तर 1 महिन्यामध्ये त्याला अतिशय छान रिझल्ट मिळालेला आहे. एक छोट्या मुलाला आम्ही केलं की साधारण 6-7 वर्षाचा मुलगा, तर त्याला पण फिस्टुलाचीच केस होती. त्याला 3 ठिकाणी ऑपरेशन झालेलं होतं, पण त्या 3 ठिकाणी ऑपरेशन झालेल्या रुग्णाला म्हणजे ह्या छोट्या बाळाला आम्ही ती क्षारसूत्र फक्त लोकल ॲनेस्थेसियामध्ये केली. शस्त्रक्रिया आणि आमच्या चिकित्सामध्ये हा मोठा फरक आहे. शस्त्रक्रियेमध्ये जे आपण पूर्णपणे रुग्णाला बेशुद्ध करतो किंवा स्पायनल ॲनेस्थेसिया देतो, तो कोणताही स्पायनल ॲनेस्थेसिया न देता फक्त लोकल जसं दात काढताना जसं देतात डेंटिस्ट, तसं लोकल ॲनेस्थेसियामध्ये ह्या मुलालासुद्धा आम्ही त्याच्याशी बोलताना गप्पा मारताना आम्ही त्याच्या फिस्टुलाचे ट्रॅकमध्ये थ्रेडिंग केलं आणि हे थ्रेडिंग केल्यानंतर 3 सेटिंगमध्ये त्याचं थ्रेडिंगचं संपूर्ण ओपन होऊन जखम भरलेली आम्हाला बघायला मिळाली. तर शस्त्रक्रियेमध्ये आणि आमच्या चिकित्सेमध्ये हाच मोठा फरक आहे की आमचा रुग्ण आमच्याशी बोलताना आम्ही ही चिकित्सा करतो आणि शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण आडवा झालेला असतो, 3 दिवस बेड रिडन असतो. आपल्या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं बेड रिडन राहावं लागत नाही. रुग्ण चालता बोलता असतो. हॉस्पिटलमधून सुद्धा प्रोसेस झाल्यानंतर चालत तो ऑपरेशन थिएटरमधून बेडवरती जातो आणि अर्ध्या तासामध्ये घरी जातो. वा, त्यामुळे अगदी हसत खेळत या हॉस्पिटलमधून रुग्ण बाहेर जातात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा फायदा होत आहे आणि डॉक्टर तुम्हाला सुद्धा त्याचा खूप आनंद असेल मनापासून. आपण डॉक्टर लीनता मॅडमना एक प्रश्न विचारणार आहोत. डॉक्टर लीनता मॅडम, एक सांगा की पायलोनिडल सायनस आणि फिस्टुला यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते का? नाही, होईलच असं आपण सांगू शकत नाही. पण पायलोनिडल सायनस म्हणजे काय आधी ते बघूयात आपण. पायलोनिडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यांवरती एक होल असतं जे केसांमुळे ती जखम तिथली भरत नाही, तिथे मांसल भाग कमी असतो. त्यासाठी आधुनिक शास्त्रामध्ये झेड प्लास्टिक किंवा रोम्बॉइड फ्लॅप केलं जातं, पण मांसल भाग कमी असल्यामुळे तिथल्या जखमा लवकर भरत नसल्यामुळे पेशंट कधी कधी 1-2 वर्ष त्याच्या जखमा तशाच असतात आणि त्याला खूप त्याचे प्रॉब्लेम तयार होतात. पण ते करायच्याऐवजी आपण ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा जर केली तर पेशंट पहिल्या दिवसापासून हिंडू फिरू शकतो आणि त्या जखमा लवकर भरून येतात. ओपन जखम होत नाही. त्यातनं क्षारसूत्र घातल्यामुळे आतल्या आतच ते कटिंग होतं आणि त्याच वेळेस ते भरून येतं. त्यामुळे न ओपन वुंड होता ते पटकन भरून जातं. नंतर पायलोनिडल सायनसप्रमाणेच वजायनल ट्रॅक असतो, फिस्टुला असतो, टेस्टिसचा फिस्टुला असतो. शतपोणीकर सरांनी सांगितलं की मल्टिपल ट्रॅक्स असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ओझोन क्षारसूत्र चिकित्सा केलं जातं. तसंच पाईल्सच्या मध्ये आता ब्लिडिंग होतं आहे तरच पेशंटला वाटतं की मला मूळव्याधीचे कोंब आहेत, नाही तर त्यांना वाटतं की नाही मला हाताला काही कोंब लागत नाही आहेत, रक्त पडत नाही आहेत म्हणजे मला मूळव्याध नाही आहे. हा मोठा गैरसमज असतो.
पण कधी कधी आणि पाईल्स बाहेर आलेले असतात, पण ते लज्जेखातर ते कुणाला सांगत नाही आहेत, कोणाकडे ट्रीटमेंट घेत नाही आहे. पण ते जर बाहेर येऊन अडकलेले असतील तर त्याला कपडा घासला जातो, त्यातनं त्याला वेगवेगळ्या नीट स्वच्छता न केल्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि मग एखाद्या वेळेस कॅन्सरची लक्षणं त्यामध्ये दिसू शकतात. त्यामुळं कधीही मूळव्याधीचे कोंब आहेत किंवा नाही आहेत किंवा गॅसेसचा नुसता त्रास होतोय किंवा ॲसिडिटीचा त्रास होतोय आणि औषधं घेतल्यापुरतं जर तुम्हाला कमी वाटत असेल तर शौचाच्या ठिकाणची जागा ही तपासून घ्या आणि त्याच्यावर योग्य निदान करून योग्य ती ट्रीटमेंट तुम्ही लवकरात लवकर घ्या. कधी कधी ते पोटाचे सोनोग्राफी करत बसतात, ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा, नाही तर काउंटरवरनं औषधं घ्या. तर तसं न करता योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन योग्य ते निदान करून घ्या आणि योग्य ट्रीटमेंट घ्या. अगदी योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आता सध्या स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत, पत्ता दिसतोय, तो अवश्य लिहून घ्या आणि मूळव्याध भगंदर संदर्भात कुठल्याही समस्या असतील, कुठल्याही तक्रार असतील तर अवश्य डॉक्टरांशी संपर्क साधून आपण मार्गदर्शन घेऊ शकतात. डॉक्टर विवेक सर, जाता जाता एक सांगा की आपलं जे कलासिद्धी हॉस्पिटल आहे कासार वडवली इथे आणि त्याचबरोबर पाच पखाडीला सुद्धा आहे, तर त्या हॉस्पिटलची वैशिष्ट्य काय सांगू शकता? हॉस्पिटल म्हटल्यानंतर जे सलाईनच्या बाटल्या, रक्ताच्या बाटल्या, ऑक्सिजनचे मास्क हे वगैरे वगैरे काही जे लोकांच्या मनात कल्पना असतात त्या आपल्याला इथे अजिबात नाहीत. कोणालाही ऑक्सिजन लावला जात नाही, कोणालाही रक्ताच्या बाटल्या लावल्या जात नाहीत, सलाईनच्या बाटल्या लावल्या जात नाहीत आणि रुग्णाला स्ट्रेचरवरून उचलून घेऊन आणत नाही. हे मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण झोपून राहतो आणि आमचा रुग्ण चालत घरी जातो, हे रुग्णाने आमच्या हॉस्पिटलमध्ये पाय ठेवल्याबरोबर त्याला तो अनुभवास येतं की आपल्याला इथून उचलून नेणार नाहीत, बेशुद्ध करणार नाहीत आणि आपल्याला चालत घरी जायचं आणि इथं सगळं खायचं आहे. कारण सगळे रुग्ण आरामशीरपणे सगळे मोकळेपणाने फिरतात, सगळ्यांना दिसतात. त्यामुळे हे घरगुती वातावरण पाहून रुग्णाची भीती जाते आणि मानसिक स्ट्रेस गेल्यानंतर तो रुग्ण आमच्याशी संपूर्ण घरातल्या गोष्टी बोलता बोलता त्याची प्रोसेस झालेली त्याला कळत नाही. हेच हॉस्पिटलचं मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्याला शस्त्रक्रिया आणि माझं चिकित्सा याच्यामधला हा मोठा फरक रुग्णालयात पाय ठेवला त्यांना बघायला मिळतो. अगदी वेळात वेळ काढून आपण दोघं इथे आलात आणि मूळव्याध भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा कशी परिणामकारक आहे त्याविषयीची माहिती दिलीत. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपल्या दोघांचे आभार मानते. नमस्कार. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.